आजच्या गावात लागला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, मी जेव्हा एक 7-8 दिवसात एक इन्स्टाला स्टोरी टाकलेली, माझा जो रोजचा म्हणजे मी जो डेली ज्यूस पितो त्याची, म्हणजे थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेलच मी कशाबद्दल व्हिडिओ बनवते. तर खूप साऱ्यांचे मला DM आले की दादा व्हिडिओ बनव, रेसिपीज सांग, कसं आहे काय कसं प्यायचं वगैरे. सो मी आता माझं 7 दिवसाचं सगळं कंप्लीट झालं. तर म्हटलं आता ते संपल्यानंतरच मी नवीन जेव्हा बनवेन 7 दिवसांसाठी माझं नवीन ज्यूस, त्याच्यामुळे मग मी बोललो व्लॉग वगैरे करतो. सो हा व्लॉग मी त्याच्यासाठी बनवतोय की काय काय फ्रुट्स लागतात आणि काय काय त्याचं हे आहे, प्रोसेस कशी आहे बनवायची वगैरे. आणि हे सगळं इथं ठेवलं आहे बघा. सगळे फ्रुट्स आहेत इथे. हा ग्राइंडर आहे. इकडे सगळे त्या बॉटल्स आहेत ज्याच्यामध्ये मी स्टोअर करून ठेवतो ते. अवतारावरती जाऊ नका मित्रांनो, मी आता झोपेतून उठलोय, ते पण दुपारी 3 वाजता. काय करणार, सकाळपर्यंत जागा होतो. सो बघूया, पहिले तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते. तर बघा, इथे आहे काकडी, आवळा, बीट, गाजर, आलं, लिंबू, ऑरेंज, ॲप्पल आणि हा डाळिंब. सो एवढे हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 फ्रुट्स मी घेतो माझ्या ज्यूसमध्ये. पहिले मी हे एवढेच घ्यायचो. मी आता आवळा ॲड करायला लागलोय, कारण हेअरसाठी खूप चांगलं आहे ते आवळा, आणि इवन डाळिंबसुद्धा. सो ह्या माझ्या बॉटल्स आहेत. ह्या माझ्याकडे होत्या 6 होत्या. सो आता राहिल्यात 5च. एक अशीच टच झाली अशीच भिंतीला आणि ती फुटून गेली. आणि हा ग्राइंडर आहे, ह्याच्यावरती आपण तो ज्यूस बनवायचा आहे. आणि मेन टास्क काय असं माहिती आहे का मित्रांनो, ह्याला आहे ना, जेव्हा ज्यूस होतो त्याच्यानंतर त्याला आपण जो गाळतो ना, त्या टायमाला एक मोठा टास्क असतो. त्या गाळताना म्हणजे खूप टाईम जातो. त्याच्यामुळे हे सगळं बनवायला मला 1 तास जास्त जातो, ते सगळं साफ करा वगैरे. सो आता हे सगळं आहे ना, आपण स्वच्छ धुतलेलं नाही आहे मी. तसंच हे बघा, पिशवी इथंच आहे, तसंच पिशवीतून मी इथं टाकलं आहे आणि हे सगळं तसंच ठेवलं. तर हे स्वच्छ धुवूया, हे सगळं साफ करूया आणि त्याच्यानंतरची प्रोसेस आपण बघूया काय आहे ती. तर मित्रांनो, आपले सगळे व्हेजिटेबल्स आहेत ते एकदम धुवून झालेले आहेत. पण सीन काय होतं माहिती आहे का, सगळ्यांना मिळून साफच करावा लागतो. अख्खा जो जातो तो फक्त हा लिंबू जातो, ज्याची साल न काढता टाकावी लागतो, कारण तो अर्धा अर्धा सकट सालीसकट टाकावा लागतो. आणि दुसरं म्हणजे हा आवळा, तो पण असाच पूर्ण टाकावा लागतो. बाकीचं जे सगळं आहे, ह्याची पण साल काढायची, ह्याची पण साल काढायची, ह्याची पण काढायची, ऑरेंजची पण काढायची, डाळिंबाची, सफरचंद, सगळ्यांची साल काढूनच आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यामुळे जास्त काय एवढा हे नाही वाटत का स्वच्छ पूर्ण धुवा वगैरे, कारण आपण ते पूर्ण साल वगैरे काढतोय त्याची. आता चला आपला सगळा सोलून घेऊया. मेन म्हणजे सीन काय माहिती आहे, हे साफ करायलाच थोडासा टाईम जातो आणि मेन नंतर ते गाळायला टाईम जातो. सो आता मी काय केलं माहिती आहे, काही बघा, ही नवीन, ही काय बोलतात तिला, गाळणी घेऊन आलोय नवीन. कारण ह्याच्या आधी माझी ती चहाच्या गाळणीमध्ये मी असं गाळायचो थोडा 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 थोडा, त्याच्यामुळे टाईम जायचा. पण आता पटापट होईल. हाच मेन टास्क असतो यार. म्हणजे ते काढा, साफ करा, त्याच्यामध्ये एक टाईम मरणाचा जातो. पण काय करणार भाई, हेल्थसाठी खावा लागतो, प्यावा लागतो. आणि हे तर मी सांगेन, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रोज सकाळी उठल्यानंतर प्या. एकदम म्हणजे फ्रेश वाटतो. मेन आहे ना, तुमचं पोट आहे ना, पोट एकदम साफ होऊन जातो. म्हणजे ती ॲसिडिटी अँड ऑल वगैरे हे सगळं काय म्हणजे प्रॉब्लेम फेस करावा नाही लागत. एकदम भारी वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही पण तुमच्या डेली रुटीनमध्ये हा ज्यूस नक्की ॲड करा. मित्रांनो, जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं असाल तर जा पटकन सबस्क्राईब करा यार. सबस्क्राईब एकदम फ्री आहे, त्याला काही पैसे नाही लागत. त्यामुळे जा पटकन सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब कराल तर मला अजून होप्स येईल व्हिडिओ नवीन नवीन बनवायचा. कारण मी एवढा आळशी आहे ना, का मी 4 महिन्यात एक व्हिडिओ बनवतो. जे रेग्युलर बघणारे असतील त्यांना माहितीच आहे.
सो जा आणि सबस्क्राईब करा आणि मेन आहे ना, व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करा की कशी वाटली व्हिडिओ, काय वाटलं, कोणाला काय आवडलं सांगा. तुम्ही कमेंट करून मला प्रतिक्रिया तुमची कळवाल तरच मला समजेल ना की व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले पण तुम्हाला आवडली की नाही. सो असं बोलत जा यार, चांगलं वाईट काय असेल ते तुमचं जे सजेशन असेल माझ्यासाठी ते चांगलंच असेल आणि मी नेक्स्ट व्हिडिओसाठी ते नक्की लक्षातही ठेवेन की काय थोडीफार चूक झाली आहे माझ्याकडून. सो चूक तर होत नाही माझ्याकडून पण सांगतो. मित्रांनो सगळं काही आपलं म्हणजे रेडी करून ठेवून झालं आहे, कापून वगैरे झालं आहे. सो बघायला दाखवतो कसं कापलं आहे ते. हे बघा, बीट आलं आहे, डाळिंब, सफरचंद, आवळा आहे, लिंबू आहे, काकडी आहे, संत्री आहे आणि गाजर आहे. सो एवढं असं कापलं आहे. आता याच्यामध्ये एक एक भरायचं, पाणी ॲड करायचा आणि गुम आणि मग तो गाळायचा. सो आता हा टास्क बघूया आता आपण कसा आहे ते. आता ह्याच्यातच जवळजवळ अर्धा तास गेला असेल ना रे, अर्धा तास तरी गेला, ह्याच्यातच अर्धा तास जास्त गेलाय. हालत बेकार होते. आता ह्याच्यामध्ये घेऊया आपण पाणी. पाणी घेतलेलं आहे. कसला भारी वाटते बघ बघायला, कडक एकदम मस्त ना. सो हा असा आपण लावला. अभी डाल दिया अपने ग्राइंडर पे, बटन चालू है. 1 2 3 सो झालं आपला पहिला. हो ओके, एकदम टणटणीत झालाय. सो ह्याला आता आपण ह्याच्यामध्ये गाळायचं आहे. आता ते होईपर्यंत इकडे दुसरा भरूया. दुसरा होईल. कापावं लागेल कारण 2 ह्यांच्यामध्ये सगळं संपलंय. पण बघूया मेन आता ज्यूस किती निघतोय. 5 बॉटल भरतायत का, म्हणजे 5 म्हणजे हा एक पूर्ण 1000 ml आहे. कारण 200 ml ची एक बॉटल आहे. पण हे पुढच्या 5 दिवसांसाठी ठेवणार आहे मी. आज 200 ml पिणार आहे ते वेगळं, कारण आज मी प्यायलो नाही. म्हणजे एकूण 1200 ml ज्यूस बनला पाहिजे. कधी कधी त्याच्याहून जास्त बनतो, कधी कधी कमी बनतो. पण आता मला कसं मी जास्त आणतो हे सगळं सामान वगैरे. चलो 1 2 3 बघूया काय हालचाल आहे. बघा इथे कारण तो पहिलावाला बनवला ना तो जास्तच थिक होता खूप, त्याच्यामुळे तो व्यवस्थित. नेक्स्ट टाइम आहे ना आपण तो कपडा आणू व्हाईट, असा दाबला ना कला चपकन सगळा निघून जातो. आपण एवढा सगळा पसारा करावा लागतो पूर्ण, हे साफ करायला लागतो परत, नाहीतर मग शिव्या पडतात. मित्रांनो आपले 2 हे जे मग आहेत ते काढून झाले. आता हा तिसरा करतोय मी. बहुतेक झालंय, मला वाटते 5 बॉटल भरतील असं वाटतंय मला, पण बघूया. थोडंफार जर कमी पडलं तर आता हा किती जेवढा केवढा होईल
सो मी आता पिन थोडंसं तरुण पिशील ना. सो बघूया आता किती होतोय. कंप्लीट झालेला आहे आपला. सो आपण एक काम करूया, एका बॉटलमध्ये टाकून बघूया का 5च्या 5 बॉटल मला वाटते होतील फुल, पण बघूया, एक ट्राय करू आपण. सो ही झाली 1, ही झाली 2, 3, 4. माय गॉड, कट टू कट 5 बॉटल कंप्लीट झाल्यात. सो आत्ता पिण्यासाठी मला थोडासा बनवावं लागेलच. सो पटकन बनवूया आपण. तर मित्रांनो, हे बघा, अशा प्रकारे आपल्या बॉटल्स रेडी झाल्यात. सो आता त्यांना मस्त कसाला ढक्कन लावूया आणि यांना आता आपण ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. आणि तो मी आता पितोय. सो बघाया चिअर्स. या टायमाला आला खूप झालाय, पण भारी आहे, खरंच भारी आहे. तर मित्रांनो, फायनली आपला ज्यूस बनवून रेडी झालेला आहे. सो व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला या 100 ml च्या ह्या ज्या बॉटल्स आहेत, ह्या बॉटल जर पाहिजे असतील तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा. लिंक ह्या बॉटलची मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो आता विषय काय माहिती आहे का, हा सगळा बनवून झालेला तर आहे, पण आता विषय हा सगळा साफ करणं, हे सगळे भांडी घासणं, हे घासणं, हा सगळा टास्क आहे. पूर्ण ओटा क्लीन करणं. कारण एवढी जर घाण करताय तर सगळं साफसुद्धा करून ठेवा. आईला त्रास देऊ नका. स्वतः करताय, स्वतः साफ करा. सो बघा व्हिडिओ तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला आवडलीच असली व्हिडिओ. सो चला, आता एक काम करा, फक्त एक लाईक करा, शेअर करा मित्रांना, आणि जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कशी वाटली हे मला कॉमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल मी बरोबर केलंय की नाही ते. ओके, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.